संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान एक मोठी घडामोड घडली। एकनाथ शिंदेंसह त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएम मधील खासदारांसोबत संवाद साधला। या भेटीत शिंदेंकडे नुकत्याच आलेल्या ओमराजे निंबाळकरांकडून पंतप्रधानांनी काही गोष्टी जाणून घेतल्या। त्या काय आहेत हे शेवटी तुम्हाला सांगणार आहेच। मात्र एनडीएत नव्यानं आलेल्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत ब्रेकफास्ट केला। ब्रेकफास्ट करत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या। ठाकरेंसह टीएमसीचे फुटीर खासदारही मोदींच्या भेटीला आलेले। विशेष म्हणजे पार्थ पवार यांनी देखील पंतप्रधान मोदींसोबत ब्रेकफास्ट केला। विकासाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। नवीन खासदारांसोबत ही सकारात्मक चर्चा झाली असंही ते म्हणाले। खासदार ज्योती वाघमारेंनी पंतप्रधानांना त्यांचं छायाचित्र असलेली हँडलूमची चादर भेट दिली। पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रवासाचं कौतुक केल्याचं वाघमारे म्हणाल्या। ओमराजेंनी मात्र या भेटीबाबत सविस्तर सांगितलं। त्यांनी म्हटलंय, आज नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या खासदारांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पोपहारासाठी निमंत्रित केले होते। या प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला। यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामे व प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळावे याबाबतही सकारात्मक संवाद झाला। यावेळी पंतप्रधानांनी सर्व खासदारांना आपल्या आपल्या मतदारसंघातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी सत्तेचा प्रभावीपणे उपयोग करा असे आवाहन केले। तसेच विकास कामांबाबत कोणतीही अडचण असल्यास थेट पंतप्रधान कार्यालय PMO यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या। संवादादरम्यान पंतप्रधानांनी माझ्या नियमित योगाभ्यासाबद्दलही आपुलकीने विचारपूस करून त्याविषयी माहिती जाणून घेतली। धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा माझा निर्धार या निमित्ताने अधिक दृढ झाला। दरम्यान पंतप्रधानांसोबत झालेल्या खासदारांच्या या बैठकीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत आणि या भेटीची चर्चा देखील होताना दिसतेय।